हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण DMER एक्झामच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक नवीन परिपत्रक किंवा नोटिफिकेशन DMER मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केलेल्या आहेत। बरं, आता ह्या कोणत्या नवीन तारखा आहेत? तर ज्या परीक्षा 25 सप्टेंबर, 26 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबरला होणार होत्या, परंतु पावसामुळे म्हणजे अति पावसामुळे त्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत। तर त्याच 3 दिवसांच्या ज्या परीक्षा होणार होत्या ना, त्याच परीक्षांच्या नवीन तारखा आता DMER मार्फत जाहीर करण्यात आलेल्या आहेत किंवा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। तर DMER न्यू एक्झाम डेट त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला लॅब असिस्टंट किंवा लॅब टेक्निशियनचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन ई-बुक विकत घ्या। याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस दिलेला आहे, प्लस TCSचे PYQ सुद्धा दिलेले आहेत। तर या ठिकाणी पहा, वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य 6 ऑक्टोबर 2025 म्हणजे आजच्याच तारखेचं हे सूचनापत्र आहे, नोटिफिकेशन आहे। सूचना सरळ सेवेने तांत्रिक व तांत्रिक सवलतीतील पदांसाठी स्पर्धा परीक्षा 2025। त्याच्या खाली काय दिलेले आहे पहा, की संचालनालयाच्या दिनांक 24/9/2025 व 26/9/2025 रोजी सूचनेनुसार दिनांक 25/9/2025, 26/9/2025 व दिनांक 29/9/2025 रोजीची आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या। नमूद कालावधीतील पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा दिनांक 13/10/2025, 14/10/2025 व 15/10/2025 रोजी घेण्यात येणार आहेत। म्हणजे आता परीक्षा कधी होणार आहेत? तर 13 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर लगातार 3 दिवस त्या परीक्षा असणार आहेत। आता एक लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की हॉल तिकीट नवीन येणार आहेत का? तर हो, हॉल तिकीट आता नवीन येणार आहेत। तर इथं दिले तसंच या परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड त्यांच्या लॉग इन ID वर लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल। म्हणजे अजून आलेले नाही आहेत, पण लवकरच ते उपलब्ध करून देण्यात येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीनं आता 13 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबरला DMERच्या ज्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या त्या होणार आहेत। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक। थांबूयात। थँक्यू व्हेरी मच।